शनिदेवाला तेलाच्या नावावर लई लई लुटी मारल्या, सावध राहा. माझं नाव सोनू अजय सावंताचे डॅडी. आम्ही चाललो आता कुठं माहीत आहे तुम्हाला नंतर सांगते. आता आम्ही ट्रेनला आलो, आमची ट्रेन येणार आहे आता. तर म्हणता खाली बसू नकोच, खाऊ जाते बघ पडून, बघू खाऊ पडून जाते. ट्रेन येणार आहे आमची, त्यासाठी वाट बघू का इथं बघा. राणी चन्नम्मा तिकडे येणार आहे. राणी चन्नम्मा आपलं ट्रेन कोणतं? राणी चन्नम्मा नाही, आमचं महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. शिर्डीला चालला आम्ही काय आत्ता सांगलीवरून चालला. तुम्हाला सांगते पुढे कसं उतरायचं काय नाही, नंतर चला नंतर बोलूया. ते अजून आमचं ट्रेन आलं नाही. आम्ही तिकीटचं काय म्हणतो झेरॉक्स कॉपीच नाही घेतलं अजून. तिथं आम्ही कुठं देवाला चालव ना शिर्डीला, तिथं ऑनलाईन दर्शन केलं ना. आम्ही ऑनलाईन दर्शन केल्यानं कसं बेटर पडते, त्यासाठी आम्ही ते पण घ्याय नाही असं मला म्हणतात त्यांनी. कसं आता म्हणून स्वतः घेतला तुझं नाटक करतात मला आहे ना. आता आमचं ट्रेन महाराष्ट्र एक्सप्रेस येणार आहे जस्ट. आता कसं पोंगा आवाज करायला ना, आता येईल बघा. चला ट्रेनमध्ये बोलते मी तुम्हाला. ओके चॉकलेट खावलेली आहे. आता आम्ही इथं पुण्याला आलो आहे ना बाबू. आता कुठं आलो? हां पुण्याला आलो. चॉकलेट लवकर का मेल्ट होते नाही तर. ओके हां आम्ही जेवण पण केलं, घरातून डब्बा आणतो. आता आम्ही तिथं कोपरगावला किती वाजता पोहोचणार आहोत माहिती आहे? 3 वाजता पोहोचणार आहोत. आणि तिथून पुढे पण आम्हाला नाही तर काय म्हणतं ऑटो करून जावायला पाहिजे आहे ना बाबू. 18 किलोमीटर आहे तिथून आम्ही पुढं. इथं बघा पुण्याचं स्टेशन आहे आमच्या मागे. उतरून कोपरगावला अजून तिथं ना तुम्हाला ऑटो करून यावं लागते. 18 किलोमीटर शिर्डीला 1 घंटा लागते. स्वतः अर्धा 40 मिनिटं लागते, कारण रोड पण खराब आहे. इथं ना तुम्हाला साई तीर्थमध्ये ना काय म्हणतात रूम असतात. अजून फ्री पण बाहेर असतात, देतात त्याने. अजून तुम्हाला रूम करायचं ना रूम पण करू शकतात. समानता ऑलरेडी रेडी झाली आहे. इथं बघा चिप्स खावलेली आहे. आता नवीन ते ड्रेस लिहिली आहे नुसतं तिला. आता तिथे बाहेर स्लाईड ते नाही लेकरावाला त्यांनी खेळायला. मी तुम्हाला बाहेर जाताना बोलते. आमचं आजचं ऑनलाईन दर्शन केलं. चला जाऊया मग नंतर बोलते मी तुम्हाला. ते निवास आहे बघा कसलं मोठं आहे ना. पुरा हे राऊंड गोल असं भक्ती निवास आहे. मध्ये असं एक छोटंसं पार्क आहे. आता बाहेर आला लगे काही की इथं लाईव्ह दर्शन पण साईबाबाचं आहे बघा. इथं बघा. अरे कुठे गेलं ते लाईव्ह, कुठे गेलं यार? हां तिथं आहे. व्हिडिओमध्ये दिसणार का ते लाईव्ह हेडलाईन? हां तिथं आहे बघा. शनिदेवाला जायचं असतं कुठे आहेत गाड्या? मंदिरला चाललो ऑटो करून करा. पुढे 2 किलोमीटर किती किलोमीटर? बाबाचं दर्शन झालं आमचं. मोबाईल काही की लॉकरमध्ये ठेवावं लागतं म्हणून काही घेऊन जायला येणार काही नाही. खरं मस्त झालं दर्शन. इथं मोबाईल ठेवून असं मध्ये चालत जावं लागतं. अजून आमचं ऑनलाईन दर्शन होतं ना, त्यासाठी 8चं दर्शन होतं. आम्हाला 7ला दर्शन झाले, कारण आम्ही ना लवकर आलो. हां ते एवढं लहान लेकरं पण घेऊन येतात. 4 महिन्याची पण लेकरं घेऊन येतात ना. आपल्याला जावं लागतील दर्शनाला. गेट नंबर राहते. आता आम्ही बघूया नाश्ता करणार आहोत. थोडंसं नाश्ता करायला आलो. दर्शन घेऊन आम्ही नाश्ता करायला आली ना बाबू. हां तर म्हणता काय की घरी जाऊ. चल म्हणेल म्हणजे अजून घरी जा. नाश्ता करता हे गाई कसं नाश्ता येऊ दे पहिला. बसला सवंता चालू केले. आता आम्ही आता 7:30लाच नाश्ता करत आणि शिंगणापूरला चला. इथं बघा गाडीमध्ये बसून जायला पाहिजे. 200 रुपये घेतात अप अँड डाऊन. भरपूर बसत राहतात. शिंगणापूरला जायला गाड्या बसा असं प्रायव्हेट हे राहतात. आम्हाला जायला तर 2 तास तर लागते आहे ना. 2 तास लागते बाबू. माझा 2 तास काय करता तुम्ही? झोपतो. हां असल्या गाडीमध्ये ना समजताला लई पसंत येते. बघा खुश आहे ना. सगळं दिसलेलं आहे ना. चला नंतर बोलते मी तुम्हाला कसं बैलाला तिथे खेळते बॉटल घेऊन. नागपूरला आला. हे बघा ते घोड्याचं नाल ते नाचते ना, फूल ते नाचते. काळं कापड ते शनिदेवाला पैसे काही चढत नाहीत. फक्त तेल ते हे असतंय.
चला आता आम्ही शनिदेवाचं हे मागचं मंदिर आहे बघा. आता मध्ये चालला वाद चप्पल तेन काढून अजून बेल्ट तेन चालणार नाही. असं तांबड्याचं बेल्ट कातड्याचं तेन असते ना ते चालणार नाही. आत मंदिराकडे आले इकडे जायचं. तोच फोटो काढून घ्यायला छान आहे ना. हां भरपूर आहे. होय भारी आहे. मंदिर पाशी आलो शनिदेवाच्या आम्ही खाली थोडंसं कारण वर तेल घालायला देखील तुम्हाला वर स्पेशल जाऊन तेल घालायला 500 रुपये घेतात तिथं. शनिदेवाचं पण दर्शन झालं बघा फायनली. कुठं हे बघा शिंगणापूरचं ते काय म्हणतो वरचं. मी ना अजून गाडीमध्ये चाललो. आम्ही ज्या गाडीमध्ये आलतो त्याच गाडीमध्ये रिटर्न झालो कारण तो जाणं येणं आपण ड्रॉप करते. हे बघा वर रोड आहे आमच्या अजून आम्ही खाली छान बांधला ते शिंगणापूर. भरपूर लोक आहेत तिथे सगळं आहे बघा. आता आम्ही जातो. आमचं ते ड्रायव्हर आहे ना चप्पल गाडीतच ठेवून जावं म्हणले. अजून गाडी लांब ठेवून लावले. आम्हाला लई त्रास केले ते आहे नाही. नवीन जे आल्यात ना त्यांना काहीतरी प्रॉब्लेम राहतेच घ्यायचं. तिथे जत्रा काय पण घेऊ शकतो. असले पाय पळायला लई पाय पळायला आता गाडी हाय आता असंच जावं लागते चलत आहे ना. तिथूनच भारी दर्शन होते. आम्ही तेवढं लांब चप्पल नाही ते गेला. ओ माय गॉड. महाप्रसाद आहे हे फ्री नाही. पेड महाप्रसाद आहे. एक माणसाला 50 रुपये द्यावं लागते. 10 वर्षाच्या लेकरावाला 30 रुपये द्यावं लागतं. समंताचे डॅडी समंताचं पण तिकीट काढून आणलं. ती 10 वर्षाची नाही. त्यांना माहीतच नव्हतं. नंतर माहीत झालं. तो खुल्ला आहे खरं. एवढं लेटने सोडतात. लेट करून दिमाग तर बत्ती खराब होऊन ते खरं सांगतो मी. महाप्रसादाचं 50 रुपये काढून चेकआउट केलं सगळं. तिकडनं शनिदेवापासून येऊन आता इथे बघा रूम पण सगळं चेकआउट करून हे काय म्हणतो भक्ती निवास आहे. इथं बघा भारी लोक राहतात. भरपूर लोक राहतात. म्हणता आईस्क्रीम खाल्ले उठल्या ते दुपारचं जेवण चांगलं जेवाय नाही काही नाही. तर जाणार आहे आमचं ट्रेन आहे का जायचं ट्रेन रिटर्न महाराष्ट्र एक्सप्रेस 9:40ला आहे. अजून एक काय म्हणतो 1 तास अजून मला ह्याला जायला बाय बाय गेलो. आता कोपरगावला आम्ही आलो. आता जाणार आहे गेले 10ला ट्रेन आहे आमचं सांगलीला. अजून हे आयरसाठी नुसतं वेस्ट आहे खरं सांगतो. फक्त नावाला बोर्ड आहे. नुसतं थंडगार जेवण देतात. मग दिख नाही ते लोक खातात खरं सांगतो मी. आहे नाही रे दिख नाही तेच एमर्जन्सी पोट जेव्हा असं वाढलेलं ना तेव्हा का तसं खातात. दिख नाही तेच खातात लोक. आम्ही ट्रेनमध्ये जाऊ. आमचं ट्रेन ना 2 घंटे लेट आहे इथं बघा. इंडो कशी जाऊया समंताचं चहा झाल्यावर. एक छान आहे बघा इथं AC मध्ये. मी हां समंता इथं चहा पिवलेली आहे बघा. समंता ब्रश कर म्हणजे करणार गलती आहे ना बाबा. करल ती ब्रश केली ना ब्रश आहे. चप्पल फिनिश अजून